काल एक इन्सिडेंट घडला याच्यात आमच्याकडे एक फोन आला की काही लोकांना ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये घेऊन जात आहे एक कॉन्ट्रॅक्टर आणि ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही एस पी वाशिम यांच्याशी बोललो. मग त्यांनी इंटरसेप्ट केला आणि हे 37 लोकांना काल त्यांनी म्हणजे रेस्क्यू केला आणि त्याच्यात हे जे 37 लोक आहे याच्यात 23 महिला आहे आणि 5 पुरुष आहे, 5 मायनर बॉयज आहे आणि 4 मायनर गर्ल्स आहे. यांना असं सांगण्यात आलं होतं, की सनसर म्हणून एक जागा आहे, तिथे तुम्हाला यायचं आहे आणि तिथे सोयाबीन जे आहे ते कापायचे आहे आणि त्याचे पैसे तुम्हाला मिळतील. हे न करता जो कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टरला ह्या लोकांना दिला आणि तो त्यांना सांगितलं, की आम्ही तुम्हाला सातारा घेऊन जाणार आहे कारण सनसरचं जे काम होतं तो संपलेला आहे. मग त्यांना ज्या वेळेस घेऊन जात होता, एक मायनर होता त्याच्याकडे मोबाईल फोन होता, त्यांनी लपवून ठेवला होता आणि त्यांनी ज्यावेळेस सांगितलं, की आम्हाला तिथे जायचं नाही आहे आणि सिक्रेटली त्यांनी 112 वर फोन केला आणि त्या मार्फतीने एन-जी-ओजपर्यंत ते पोहोचले. एन-जी-ओजनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचे नंतर त्यांना रेस्क्यू करण्यात आला. एका अल्पवयीन बालकाच्या सतर्कतेमुळे सावधानीमुळे मध्य प्रदेशातील 37 मजुरांच्या मानव तस्करीच्या प्रकरणाचा पर्दाफाश झालेला आहे. हे मध्य प्रदेशातील हे मजूर आहेत आणि या मजुरांना सोयाबीन कटाईच्या नावावर मध्य प्रदेशातीलच सौंसर येथे नेण्यात येत होतं आणि त्या बोलीवरतीच हे निघाले होते. मात्र त्यांना मध्य प्रदेशात नेण्याऐवजी त्यांना जेव्हा महाराष्ट्राकडे नेण्यात येऊ लागलं तर त्यावेळेस त्यांना संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी त्याला विचारणा केली. कंत्राटदाराला विचारलं की तू आम्हाला कुठे नेतो आहे, पण कंत्राटदारांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यावेळेस यांच्यापैकी एक अल्पवयीन मुलाने आपल्याजवळ एक मोबाईल फोन लपवून ठेवला होता आणि त्या मोबाईलच्या वापर करून त्याने 112 क्रमांकावर पोलिसांना ही सूचना दिली आणि त्यानंतर हे प्रकरण NGO, वाशिमचे पोलीस अधीक्षक आणि नागपूरचे पोलीस आयुक्त यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलं आणि पोलिसांनी सतर्कतेनं कारवाई करत या लोकांना रेस्क्यू करण्यात यश मिळवलेलं आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये तो जो पहिला कंत्राटदार होता त्यांनी दुसऱ्या कंत्राटदाराला यांना सुपूर्द केलं होतं आणि त्यांनी यांच्याकडून नुकसान भरपाई म्हणून 57,000 रुपयांची खंडणी घेतल्याची सुद्धा माहिती आहे. हे प्रकरण यासाठी संवेदनशील आहे कारण या लोकांमध्ये 5 अल्पवयीन बालकं आहेत आणि 4 अल्पवयीन मुली आहेत. यांना जर सातारा येथे नेण्यात तो कंत्राटदार यशस्वी ठरला असता तर यांना बंधुआ मजदूर म्हणून, वेठबिगार म्हणून यांच्याकडनं काम करून घेण्यात आलं असतं आणि प्रकरण आणखी चिघळलं असतं. पण त्या मुलाच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा पर्दाफाश झालेला आहे. आता पोलीस त्या कंत्राटदारांना शोधतायत ज्यांच्यामुळे हे सगळं प्रकरण घडत होतं, पण त्या मुलाच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आलं. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.